पूर्णा शहरातील मेथोडिस्ट चर्चमध्ये नवीन वर्षाच्या पर्वावर नूतन नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी चर्च फादर रेव्हरंड संतोष सूर्यवंशी यांनी प्रारंभी नवीन वर्षाच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या। चर्चमध्ये प्रार्थना करीत विविध स्पर्धेत विजय संपादन केलेल्या खेळाडूंचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। तर नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्रकाशदादा कांबळे, अनिल खरखराटे, ताज मामू, जाकीर कुरेशी, हाजी कुरेशी, दादाराव पंडित, रौफ कुरेशी, अर्चना मिलिंद कांबळे, नागेश शेंगडे, जनाबाई जोंधळे, गयाबाई खंदारे, सचिन कदम, बाळू कदम, रौफ बागवान, धम्मा जोंधळे, बंटी रणवीर, अमजद नूरी, सोमा सोलोसह आदींचा सन्मान ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार सॅमसन जेम्स यांनी केले। कार्यक्रमासाठी रवी वाघमारे, राजेंद्र आलाट, जेम्स पाटोळे, विक्की आलाट, रवी पाटोळे, एस मस्के, वर्षा पाटोळे, साहेबराव पिल्लेवाड, डेव्हिड दाभाडे, जॉन सर, साई निमलो, जय तिमती, बेंजामिन कोलकुरी, आशिष निमलो, डेव्हिड जेम्स, सिंड्रेला वाघमारे, आशिष खरे, सुधा सुरकटे सह आदींनी परिश्रम घेतले। तर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेत एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। प्रकाश दादा काय म्हणाले, व्यवस्था केली आहे। व्हॉलंटियर्स केलेले असणारच आहेत। त्यापैकीच्या बऱ्याचशा गोष्टी पोपटनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। मी एकटा नव्हे तर आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक आहेत, त्यांची ही जिम्मेदारी बनते की त्यांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत ते ठराव घेऊन नक्की पूर्ण करू, अशा प्रकारे मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करतो। अन्नदानाच्या बाबतीमध्ये कधीही मला पोपटनी सांगावं, जेम्सनी सांगावं किंवा जे आहेत यांना वाटतं की आम्ही यांना सांगितल्यानंतर आमची मागणी पूर्ण होईल, त्या दृष्टीनं तुमच्या मागणीला पूर्ण पाठिंबा असेल। तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा शक्यतो एप्रिल वगैरेच्या महिन्यामध्ये मला सांगा, त्या दिवशी ते औचित्य एक साधून अन्नदान मी करेन, अशा प्रकारचा शब्द मी तुम्हाला देतो। त्यांना ह्या चादर खाली राहावं लागतं, या ठिकाणी एखादं टी शर्ट करता येईल का, अशा प्रकारची मागणी आमच्याकडून अपेक्षित तुम्ही केली पाहिजे असं मला वाटतं। आणि ही मागणी करत असताना आमदार साहेब आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत। एखादा शब्द जर आमदार साहेबांकडे टाकला तर मला नक्की विश्वास आहे की ही सुद्धा मागणी पूर्ण होईल। आपल्या ज्या झालेले काम आणि पुढे करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आपण या सत्काराच्या निमित्तानं आमच्याकडे जे काही मागणं दिलेलं आहे तर मला वाटतं त्या काही लई मोठ्या अशा मागण्या नाहीत। एक अन्नदान हे श्रेष्ठ दान असतं, त्याबद्दल तुम्ही जे काही आव्हान केलंय ते आव्हान आम्ही या ठिकाणी स्वीकारतो। आणि आपण सर याही अगोदर मला वाटतं एक स्मरणिकेच्या संदर्भात आपले जे काही कार्यक्रम असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील, काही समस्या असतील समाजाच्या विषयी, समाजामधल्या अनेक मागण्यांच्या संदर्भात काही विषय असेल तर आपण सगळ्यांनी बसून या ठिकाणी चर्चा करून तो सोडवण्यासाठीचा एक शब्द मी या सत्काराच्या निमित्तानं देतो। आणि आपण 1000 रुपये द्यायचे, फक्त फोन करायचं, मी माझे ते पैसे पाठवून देतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, पोपट भाऊनं सांगितलं, त्यांना कालच का परवाला सांगितलं मी, या सर्व जनतेच्या कृपेने ही 7वी वेळेस आहे आमची निवडून यायची परिवाराची। तर या नगरपालिकेमध्ये सध्याला 34 वर्ष झालेले आहेत आणि ही जी नवीन इनिंग 5 वर्षाची आहे, ही जर इनिंग काढली 39 वर्ष या नगरपालिकेमध्ये आम्ही आमच्या परिवारापासून ती सेवा करत आहोत। कोटे कोटे अभिनंदन, धन्यवाद। तर अशा पद्धतीने ह्या चर्चसाठी जेव्हाही कुठलं काम असो, आणि महत्त्वाचा मुद्दा दादा आणि मी मागच्याच दादा मला जोडीला नव्हते, एकट्यानेच खूप कष्ट केले, कसं तरी सीट आणल्या समजा यावेळेस निवडून।
पण आता तसं होणार नाही. जनतेचे भरपूर कामं आमच्या जोडीच्या हातातून होतील आणि तुमचे जे काही तिथले प्रश्न आहेत ते आम्ही दोघं मिळून तुम्हाला या ठिकाणी अभिवचन देतो आणि इथं थांबतो.